स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन गणपती स्पेशल रेसिपीमध्ये। आजच्या रेसिपीचं तर तुम्ही फॅनच होणार, एवढी टेस्टी बनते ना। सो पुलाव राईस बनवणार आपण, माझ्या दीदीची स्पेशल रेसिपी आहे। सो मी तिच्या एक्झॅक्ट स्टेप्स फॉलो करा, तुम्ही माझ्या करा आणि ट्राय करा ही रेसिपी। तुम्ही गणपतींनाही बनवू शकता आणि नॉर्मलही बनवू शकता, कसंही एकदम यम बनते। चला मग सुरू करूया। तर मला जे घरातच बनवायचे म्हणून मी जास्त नाही बनवणार, त्यामुळे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेत। तर तांदळाला व्यवस्थित धुवून घेतले 3 ते 4 पाण्यामध्ये। तर तांदूळ जे आहेत 10 ते 15 मिनिटं पाण्यात ठेवायचे, तोपर्यंत आपण वेजेस कापून घेऊ। या सगळ्या वेजेस जे आहेत ते एकदम छोट्या छोट्याच कट करा, ठीक आहे, जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील। या कलरवाल्या शिमला मिरची जे आहेत ना, या ऑप्शनल आहेत, जर असतील तुमच्याकडे तर घ्या, नसतील तर काहीच हरकत नाही। फ्लॉवरची एक गोष्ट लक्षात ठेवा का फ्लॉवर जो आहे तुम्हाला आधीच वेगळा उकळून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळ्या त्या इम्प्युरिटीज जेवढे जे काही असेल ते निघून जाईल, म्हणून उकळून घ्या। चला तर आता मेन प्रोसेस सुरू करू। सगळ्यात पहिले तेल घेऊ, त्यामध्ये कांदा टाकू। कांदा जसा ब्राऊन होईल त्यामध्ये खडे मसाले टाकू, दालचिनी, स्टारफूल, जायपत्री, मिरी, जिरा, लवंग, इलायची पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकू। जसं हे व्यवस्थित शिजेल त्यामध्ये आपण आपले वेजीस जे आहेत ते टाकून घेऊ। त्यानंतर 3 ते 4 काजू टाकू आणि आपलं तांदूळ जे आहेत ते टाकून घेऊ। 1 ग्लास तांदूळ होते म्हणून 2 ग्लास पाणी टाकून घेऊ। याला 10 मिनिटं असं व्यवस्थित शिजून देऊ। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फ्लॉवर टाकून घेऊ। पुन्हा 5 मिनिटं शिजवा आणि त्यामध्ये पनीर आणि मीठ टाकून घ्या। तर पाणी आटेपर्यंत शिजवा आणि आपला पुलाव राईस रेडी आहे। बघा किती छान दिसते अँड टेस्ट पण एकदम छान। कोणतीही ग्रेव्हीवाली भाजी घ्या आणि एन्जॉय करा त्याच्यासोबत। मला तर एवढं आवडते ना, एकदम फेवरेट रेसिपी आहे। सो ट्राय करा आणि मला सांगा, ठीक आहे। तर रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा का कशी झाली आहे, कमेंट करा, ठीक आहे। चलो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।